नमस्कार मित्रांनो, वेलकम टू इजी स्टडी इन मराठी। आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब्स। इथे मी लिहिलं आहे, ह्याचा मीनिंग काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया। सब्जेक्ट्स आणि हेल्पिंग वर्ब, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की सब्जेक्ट्स जे असतात आणि हेल्पिंग वर्ब्स असतात ते कधी आणि कुठे वापरायचे, कोणत्या सब्जेक्ट्स बरोबर कोणते हेल्पिंग वर्ब वापरायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता सब्जेक्ट्स म्हणजे काय, तर इंग्लिश ग्रामर मध्ये सब्जेक्ट्स जो कोणी कर्ता असतो, कर्ता म्हणजे जो कोणी क्रिया करतो त्याला सब्जेक्ट्स म्हणतात। कर्ता म्हणजे कोण, जो वाक्यामध्ये जो कोणी काम करतो, कार्य करतो त्याला कर्ता म्हणतो। ती एखादी व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल किंवा प्राणी असेल, त्यांना आपण इथे सब्जेक्ट्स म्हणतो। पण कधी कधी काय होतं, आपण एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं नाव न घेता, त्याचं नाव न घेता आपण त्याच्याबद्दल उपनाम वापरतो। उदाहरणार्थ, एखादा मुलगा आहे, मुलगाचं नाव आहे आशिष, तर आपण प्रत्येक वेळी आशिष आशिष नाही म्हणणार, आपण त्याच्याऐवजी तो म्हणणार, त्याला म्हणणार, असे शब्द आपण वापरणार। त्याचबरोबर जी मुलगी आहे, उदाहरणार्थ मीनल, हे मुलीचं नाव आहे, तर तिच्याबद्दल आपण ती वापरणार, तिला, तिने, असे आपण उपनाम वापरतात, तर ह्याला म्हणतात उपनाम आणि नावाला म्हणतात नाम। तसंच एखादी वस्तू असेल, तर एखाद्या वस्तूला रबर असेल, तर रबरला आपण प्रत्येक वेळी रबर नाही, ईट हा शब्द वापरणार, तर हे झाले उपनाम आणि हे झाले नाम। एखाद्या प्राण्याला आपण डॉग असेल तर आपण डॉग न बोलता ईट बोलणार, सजीव प्राण्यांना ईट हा शब्द आपण वापरू शकतो। तर ईट आणि हे जे आपण वापरतो आहे त्या व्यक्तीचं नाम न घेता त्याच्याबद्दल आपण उपनाम वापरतो। सो आपण त्या सब्जेक्ट्स बद्दल इथे बोलणार आहोत की असे जे काही सब्जेक्ट्स असतात, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, हे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट सोबत हेल्पिंग वर्ब कुठले वापरायचे। आता हेल्पिंग वर्ब काय असतात ते मी तुम्हाला सांगते। हेल्पिंग वर्ब्स म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी वाक्याची रचना अशी असते, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट। म्हणजे सब्जेक्ट म्हणजे मी इथे सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्या नावाबद्दल वापरले जाणारे शब्द म्हणजे उपनाम। वर्ब असतो मिडल मध्ये, वर्ब म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द ज्याला क्रियापद म्हणतो। उदाहरणार्थ, उठतो, बसतो, खातो, पितो, ईट, सिंगिंग वगैरे हे सारे वर्ब आहेत। म्हणजे त्या शब्दामध्ये क्रिया दर्शवली आहे की सब्जेक्ट कोणती तरी क्रिया करतो आहे। आता ही क्रिया कोणावर होणार, तर ऑब्जेक्टवर। ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आपण मराठीमध्ये बोलतो आणि इंग्लिशमध्ये ऑब्जेक्ट बोलतात। सो हे जे क्रियापद असतात, क्रियापद सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे प्रत्येक टेन्समध्ये असतात। सो प्रत्येक टेन्स, मी तुम्हाला टेन्स सांगितले होते, माझा टेन्सच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन टेन्समध्ये डिटेलमध्ये बघा। तर आता टेन्सचे जे मी टाइप्स सांगितले आहेत त्या व्हिडिओमध्ये, सो टाइप्स आहेत 12। का तर प्रत्येक 3 टेन्स आहेत, पास्ट, फ्युचर, प्रेझेंट, असे हे जे 3 टेन्स जे आहेत त्या 3 टेन्सचे 12 टाइप्स पडतात। प्रत्येकाचे 4 असे 12 टाइप पडतात। तर ते जे टेन्स आहेत ते 4 टेन्स कशा प्रकारे बनले आहेत, तर ते हेल्पिंग वर्ब वापरून बनलेले आहेत। सो कोणत्या टेन्सला कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलं आहे ते मी तिथे सांगितलं आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये मी त्या हेल्पिंग वर्ब बद्दल बोलणार आहे जे आपल्याला टेन्समध्ये यूज होतात। सो असे काही हेल्पिंग वर्ब आहेत, ते मी तुम्हाला 12 टाइप्स आहेत टेन्सचे, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे। त्या हेल्पिंग वर्ब नुसार तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला कोणतं हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे हे मी तुम्हाला इथे सांगते। तर तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर झाला। मी इथे सब्जेक्ट्स आणि हेल्पिंग वर्ब्स कोणते घेणार आहे, तर फॉर एक्झाम्पल मी इथे हेल्पिंग वर्ब सांगते।
डू, डज, डीड हे झालं हेल्पिंग वर्ब. एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅड, शाल, विल, हॅव बीन, हॅज बीन आणि हॅड बीन. या हेल्पिंग वर्ब बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणते हेल्पिंग वर्ब वापरणार. सो मी त्याचा टेन्स नुसार जाते, प्रत्येक टेन्सचं स्ट्रक्चर सांगणार आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट सांगणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजेल. ठीक आहे, आपण फर्स्ट टेन्स येतो, पास्ट टेन्स घेऊया. पास्ट टेन्स बघूया आपण. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. एखादी क्रिया भूतकाळामध्ये दाखवली जाते पास्ट टेन्स मध्ये. त्याचे 4 टाइप्स पडतात. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. सेकंड, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ, म्हणजे एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू आहे, कंटिन्यू आहे, ते ह्या टेन्सने दर्शवतात. थर्ड आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, म्हणजे एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे ते ह्या टेन्समध्ये दर्शवतात. फोर्थ आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यू म्हणजे चालू पूर्ण किंवा अपूर्ण, म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया होत आलेली आहे परंतु ती पूर्ण झालेली नाही, तर अशा ते दर्शवण्यासाठी हे वापरतात. तर मी ह्याचं पहिल्यांदा मी टेन्सचे स्ट्रक्चर लिहिते आणि त्या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला त्याचे हेल्पिंग वर्ब सांगते की ते कुठे आणि कसे वापरायचे. सो पहिला टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. तर सगळ्यात सिंपल स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, वर्ब सेकंड, ऑब्जेक्ट. हे झालं त्याचं स्ट्रक्चर. तर इथे सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहेत, तर कॉमन सब्जेक्ट आहेत सगळीकडे. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. ओके. आता हे जे सब्जेक्ट्स आहेत जे आपण नावाच्या ऐवजी वापरतो ते हे सब्जेक्ट्स हे प्रत्येक ठिकाणी येणार, परंतु त्याच्याबरोबर हेल्पिंग वर्ब कुठले वापरायचे. आता इथे बघा सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. हेल्पिंग वर्ब हे नेहमी वर्ब सोबत येतात, जो मिडलवाला पार्ट असतो त्याच्यासोबत येतात. तर इथे वर्ब टू आहे, इथे वर्ब टू याचा अर्थ क्रियापदाची दुसरी अवस्था. फॉर एक्झाम्पल ईट, एट आणि इटन. ब्रेक, ब्रोक आणि ब्रोकन. त्याचप्रमाणे ही क्रियापदाची पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था. सो इथे भूतकाळामध्ये क्रियापदाची दुसरी अवस्था येते, म्हणजे ह्या ईटचा भूतकाळ एट आहे तो इथे सेकंड टाइप मध्ये येतो. तर एट हा शब्द आपण इथे अशा प्रकारे लावलेला आहे, परंतु इथे एट न लावता आपण हा शब्द अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. हे स्ट्रक्चर अशा प्रकारे सुद्धा येतं. सब्जेक्ट डीड प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे एटच्या ऐवजी डीड ईट आपण असं लिहू शकतो. म्हणजे रमेश डीड ईट मँगो. म्हणून इथे वर्ब सेकंड किंवा डीड वर्ब असे सुद्धा वापरू शकतो. सो इथे जो हेल्पिंग वर्ब आहे, इथे वर्ब सेकंड मध्ये डीड हा हेल्पिंग वर्ब असल्यामुळे तो आपण जर आपल्याला हे डीड लिहायचं नसेल तर आपण क्रियापदाची दुसरी अवस्था लिहितो. जर आपण वाक्यात डीड टाकलं तर क्रियापदाची पहिलीच अवस्था लिहावी. तर अशा प्रकारे इथे जो हेल्पिंग वर्ब आहे हा डीड आहे.
सो इथे हा डीड हेल्पिंग वर्ब लपलेला आहे, त्यामुळे डीड हा एकच हेल्पिंग वर्ब असल्यामुळे तो सर्व ठिकाणी वापरला जाणार. आय डीड, यू डीड, ही शी इट डीड, यू वी डीड, यू डीड, दे डीड. सो हेल्पिंग वर्ब आय सोबत डीड, बी सोबत सगळ्यांसोबत डीडच वापरलं जाणार. हे सिंपल पास्ट टेन्स एकदम सोपं आहे. आता आपण बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स. पहिल्यांदा मी स्ट्रक्चर लिहिते. स्ट्रक्चर असं आहे, सब्जेक्ट वॉज वेअर प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता इथे बघा, सब्जेक्ट वॉज वेअर ING ऑब्जेक्ट हा एक हे स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेला आहे वॉज आणि वेअर. सो हे वॉज वेअर सब्जेक्ट सोबत कुठे वापरलं कसं वापरलं जाणार ते मी तुम्हाला सांगते. ING हे नेहमी वर्ब सोबत वापरलं जातं. उदाहरणार्थ ईट इथे आहे, ईट मध्ये ING लावल्यावर ईटिंग असं होतं. सो इथे हेल्पिंग वर्ब जे नेहमी वर्ब सोबतच येतं, वर्बच्या आधी येतं ते. सो इथे मी इथे हे लिहिते, सब्जेक्ट्स लिहिते. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. आता इथे आय सोबत वॉज किंवा वेअर पैकी वॉज वापरणार. वी अनेक वचन आहे, वॉज नेहमी एक वचन आणि वेअर नेहमी अनेक वचन सोबत येतं. वेअर वी म्हणजे आम्ही, त्यामुळे इथे वेअर आलेला आहे. यू सोबत सुद्धा वेअर येतं. ही, शी, इट ह्या तिघांना सुद्धा जे काही हेल्पिंग वर्ब वापरलं जाणार ते कॉमन असतं, त्यामुळे मी इथे एकत्र लिहिते. ही, शी, इटला वॉज येणार, देला वेअर येणार कारण ते अनेक वचन आहे. अशा प्रकारे हे पास्टचं हेल्पिंग वर्ब आहे वॉज आणि वेअर, पास्ट कंटिन्युअसचं. आता मी पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर लिहिते. सब्जेक्ट हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. सो ह्याचं स्ट्रक्चर आहे हॅड. हॅड हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाची तिसरी अवस्था. वर्ब 3 सुद्धा म्हणतात किंवा पास्ट पार्टिसिपल सुद्धा म्हणतात, म्हणजे क्रियापदाची तिसरी अवस्था. उदाहरणार्थ इटन ही झाली तिसरी अवस्था, ह्याला पास्ट पार्टिसिपल सुद्धा म्हणतात. सो एखादी गोष्ट भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे तेव्हा ती क्रियापदाच्या तिसरी अवस्थाने दाखवतात. ठीक आहे. पास्ट पार्टिसिपल हे पूर्ण झालेल्या वाक्यांसाठी, ING म्हणजे कंटिन्यू असलेल्या वाक्यांसाठी वापरतात, हे लक्षात ठेवा. हेल्पिंग वर्ब लिहूया आपण. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. आय सोबत सगळीकडे कॉमन आहे, सो इथे हॅडच वापरलं जाणार कारण इथे एकच हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं हेल्पिंग वर्ब बघूया. स्ट्रक्चर बघूया आधी. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे जो परफेक्टला जो काही हेल्पिंग वर्ब आहे त्याच्या पुढे बीन लावतात. हॅड बीन प्लस ING लावतात आणि ऑब्जेक्ट. सो हे पास्ट मध्ये सो सेमच आहे, जिथे जिथे हॅड येणार तिथे तिथे हॅड बीन येणार. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. जिथे जिथे हॅड आहे तिथे तिथे हॅड बीन येणार. सो एकच आहे त्यामुळे सगळ्यांसाठी कॉमन आहे. ओके. आपण आता प्रेझेंट टेन्स बद्दल बघूया. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. त्याचे सुद्धा सेम टाइप्स आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कंटिन्यू आहे म्हणजे चालू वर्तमान काळ.
प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. फोर्थ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण किंवा अपूर्ण वर्तमान काळ. त्याचं स्ट्रक्चर बघा. मी पहिल्यांदा स्ट्रक्चर लिहिते आणि सोबत हेल्पिंग वर्ब सांगते. आता इथे बघा, इथे सिंपल आधी आहे, नंतर प्रेझेंट लिहिलेला आहे, पण बाकीच्या ठिकाणी प्रेझेंट आधी का आहे. त्याचप्रमाणे पास्ट मध्ये सुद्धा मी आधी पास्ट लिहिलं, मग त्याचा टाईप लिहिला. सो कारण ते नेसेसरी आहे, कारण त्याचा रूलच तसा आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बोलताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्स लिहितात, परंतु बाकीचे टाइप्स बोलताना आधी त्या काळाचं नाव लिहितात आणि मग त्याचं टाईप सब टाईप लिहितात. सो त्याचं स्ट्रक्चर आपण लिहूया. सब्जेक्ट, वर्ब फर्स्ट किंवा SES ऑब्जेक्ट. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर. म्हणजे क्रियापदाची पहिली अवस्था येणार, जसं ईट मी मगाशीच सांगितलं, किंवा कधी काही ह्याला ईट न लावता, म्हणजे क्रियापदाची पहिली अवस्था न लावता क्रियापदाला S किंवा ES लावतात. उदाहरणार्थ ईट्स किंवा ES, ज्या ह्याला ES वापरलं जातं त्यांना ES वापरतात. सो वर्ब फर्स्ट किंवा SES हेच हेल्पिंग वर्ब आहेत. वर्ब फर्स्ट म्हणजे क्रियापदाची पहिली अवस्था. तर SES वर्ब फर्स्ट, जसं मागे भूतकाळामध्ये मी तुम्हाला डीड वापरलं तसं वर्ब फर्स्ट च्या ऐवजी डू सुद्धा वापरतात, मग वर्ब वापरतात, किंवा डज वापरतात. सो डज साठीच इथे S किंवा ES इथे लिहिलेला आहे, म्हणजे इथे डू किंवा डज वापरतात, मग वर्ब वापरतात. तर इथे मी हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट्स लिहिते. I, we, you, he, she, it आणि they. तर I सोबत नेहमी क्रियापदाची पहिली अवस्था वापरली जाते, किंवा डू वापरूया, डू वापरतात. वी सोबत सुद्धा डू वापरतात. यू सोबत सुद्धा डू, यू सोबत सुद्धा डू. ही, शी, इट सोबत डज वापरतात फक्त, आणि दे सोबत सुद्धा डू वापरतात. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट एम किंवा इज किंवा आर प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. जसं पास्ट मध्ये वॉज वेअर होतं तसं इथे एम इज आर आहे. वॉज वेअरचा प्रेझेंट आहे तो. सो इथे हेल्पिंग वर्ब आहेत एम इज आर. ते कोणत्या सब्जेक्ट सोबत वापरले जाणार ते बघूया आपण. I, we, you, he, she, it आणि they. सो I सोबत एम वापरतात, we सोबत आर वापरतात, you, आर. ही, शी, इट सोबत इज वापरतात, दे सोबत आर वापरतात. ठीक आहे. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर मी लिहिते. सब्जेक्ट हॅव किंवा हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे इथे क्रियापदाची तिसरी अवस्था. वाक्य पूर्ण झालं आहे हे क्रियापदाच्या तिसऱ्या अवस्थेने दाखवतात. त्याच्या आधी हॅव आणि हॅज वापरतात, जो की हॅडचा वर्तमान काळ आहे. पास्ट टेन्स मध्ये आपण हॅड वापरलं होतं, सो याचा प्रेझेंट आहे हॅव आणि हॅज. सो हे हेल्पिंग वर्ब आहेत, ते कोणासोबत वापरले जातात. I, we, you, he, she, it आणि they. I सोबत I have वापरणार. We have अनेक वचन आणि has एक वचन असं पण बोललं जातं. You have, you सोबत सुद्धा have. He, she, it सोबत has वापरणार. they सोबत have वापरणार. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर लिहिते. सब्जेक्ट हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस ING ऑब्जेक्ट. आता इथे हे हेल्पिंग वर्ब आहेत. तर I, we, you, he, she, it, they. ओके. जसं इथे हॅव आय सोबत हॅव वापरलं तसंच आय सोबत हॅव बीन वापरायचं. वी सोबत सुद्धा हॅव बीन, यू सोबत सुद्धा हॅव बीन, ते सुद्धा हॅव बीन.
ही शीट मध्ये हॅज बीन, कारण आपण वरती हॅज वापरला आहे, इथे सुद्धा हॅव बीन. ठीक आहे. आता इथे तुम्हाला टेन्स पाठ करण्यासाठी एवढं मोठं रॉकेट सायन्स नाहीये, कारण इथे सिंपल आहे. फक्त मधलं जे काही आहे वर्ब सोबत ते चेंज होत राहतं. तर कोणाचा पास्ट टेन्स काय हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते इझी आहे. जसं अमेझॉनचा पास्ट टेन्स वॉज वेअर आहे, हॅव हॅजचा पास्ट टेन्स हॅड आहे, हॅव बीन हॅज बीनचा हॅड बीन आहे. तर एवढं लक्षात ठेवलं तरी तुमचे ते दोन टेन्स सिंपल प्रेझेंट आणि पास्ट होऊन जातात स्ट्रक्चर पार्ट. तर आता फ्युचर टेन्स बद्दल बघूया. फ्युचर टेन्स मध्ये शाल आणि विल वापरतात, त्याचबरोबर हॅव, शाल हॅव, विल हॅव वापरतात. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. माझा टेन्सच्या व्हिडिओचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला डिटेलमध्ये एक्झाम्पल सकट हवं असेल तर तुम्ही ती लिंक बघू शकता. फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा सेम टाइप आहेत. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. नंतर आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू असतं तेव्हा नेहमी आयएनजी वापरतात आणि पूर्ण असतात तेव्हा पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरतात, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर फ्युचर परफेक्ट टेन्स, परफेक्ट आला म्हणजे पूर्ण आला, सो इथे पास्ट पार्टिसिपल किंवा क्रियापदाची तिसरी अवस्था वापरतात. नंतर आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण. तर पहिल्यांदा मी स्ट्रक्चर लिहिते. सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, शाल किंवा विल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. सो इथे वर्ब फर्स्ट सुद्धा आहे, शाल आणि किंवा विल आहे. सो शाल आणि विल हे हेल्पिंग वर्ब आहे. ते कशा बरोबर येणार ते बघूया. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. सो आय सोबत आय, शाल, कधी कधी विल सुद्धा येतं. डेली लँग्वेज मध्ये आपण विल सुद्धा वापरतात. तर शाल सोबत शाल किंवा विल दोन्ही येतं. वी सोबत विल येतं, वी शाल पण येऊ शकतं. यू सोबत विल, ही, शी, इट सोबत विल, दे सोबत सुद्धा विल. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर मी लिहिते. सब्जेक्ट शाल बी किंवा विल बी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. इथे सुद्धा सेम आहे. आता मी इथे सब्जेक्ट्स लिहिते. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. सो जिथे जिथे शाल आणि विल आहे तिथे तिथे शाल बी विल बी येणार. सो आयला शाल बी किंवा विल बी पण येतं. वीला सुद्धा विल बी येणार. यू विल बी, ही, शी, इटला सुद्धा विल बी येणार. फ्युचर परफेक्ट टेन्सचं पण सेम आहे. जिथे जिथे शाल आणि विल आहे तिथे सुद्धा सेम आहे. सब्जेक्ट स्ट्रक्चर लिहिते मी. शाल हॅव किंवा विल हॅव प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट. सो इथे हे शाल हॅव विल हॅव आहेत. सो इथे आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. सो इथे शाल हॅव किंवा विल हॅव, वीला विल हॅव, यू, ही आणि इटला विल बी, यू आणि देला सुद्धा विल बी येणार, विल हॅव येणार. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर. सब्जेक्ट शाल हॅव बीन आहे.
बीन येतं, जिथे जे परफेक्टला आहे त्याच्या पुढे फक्त बीन लावायचं, मग ते स्ट्रक्चर तयार होतं. विल हॅव बीन प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सो इथे सब्जेक्ट्स लिहिते मी I, we, you, he, she, it आणि they. सो इथे पण सेम शाल किंवा विल हॅव बीन, शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन. आणि बाकीच्यांना सुद्धा विल हॅव बीन येणार. वी, यू आणि देला सुद्धा विल हॅव बीन. तर हे सगळे 12 टेन्स बद्दल झाले. पण डेली यूज मध्ये आपण जे टेन्स वापरतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरतो, फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. पास्ट मध्ये सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट हे जे टेन्स आहेत हे आपण बऱ्यापैकी डेली लँग्वेज मध्ये आपण वापरत असतो. सो ह्या टेन्स मध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याबद्दल मी सांगितले. सब्जेक्ट सोबत कोणते कोणते हेल्पिंग वर्ब वापरले, हेल्पिंग वर्ब काय असतात हे मी तुम्हाला सांगितलं आहे, सब्जेक्ट्स काय असतात हे पण सांगितलं आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला ह्याबद्दल मला प्लीज कमेंट करा. काही चुका असतील, त्रुटी असतील तर त्या तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये ते रिकवर करत जाईन. तर ह्या व्हिडिओ सोबत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा काही लिंक्स दिलेल्या आहेत, त्या लिंक्स तुम्ही जरूर बघा. ग्रामर, इंग्लिश ग्रामरचे सगळे टाइप्स जे जे व्हिडिओज मी बनवले त्याचे मी लिंक्स दिलेले आहेत. सो प्लीज ते बघा. मी माझा एक टेलिग्राम चॅनल सुद्धा चालू केलेला आहे. जर तुमच्याकडे टेलिग्राम चॅनल असेल, टेलिग्राम असेल, डाउनलोड करा टेलिग्राम ॲप. त्याच्यामध्ये इझी स्टडी इन मराठी नावाचं टेलिग्राम चॅनल शोधा, त्याच्यामध्ये मला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये मी व्हिडिओ अपडेट करत राहीन, ते तुम्हाला लगेच येतील. मी तिथे सुद्धा अपडेट करत राहते. सो प्लीज त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे इझी स्टडी इन मराठी. ओके, थँक्यू.